पंढरपूर वळदगाव परिसरात बुधवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घर फोडून मोबाईल आणि रोख रक्कम पळवली। त्याचबरोबर घरासमोर उभे असलेली दुचाकीला नुकसान पोहोचवून चोरट्यांनी येथून पळ काढला। पंढरपूर वळदगाव शिवारातील आणि वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार चौकालगत असलेल्या कदम कॉलनी येथे नागपंचमीच्या दिवशी बुधवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास येथील रहिवासी मधुकर ढोले यांचे भाडेकरू अनिल आढाव हे आपल्या कुटुंबाबरोबर बाहेरगावी गेले असता यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दाराची कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील साहित्य अस्तव्यस्त केलं। त्यानंतर चोरट्यांनी शेजारीच असलेल्या जलिंदर गुंजाळ यांच्या दुसऱ्या मजल्यावरील एका भाडेकरूचा मोबाईल आणि रोख 1000 रुपये चोरी केले। चोरी दरम्यान कुणीतरी झोपेतून उठल्याची कुणकुण लागताच चोरट्यांनी तिथून पळ काढला। या भागात वाढत्या चोरीच्या घटनेवर अंकुश ठेवण्यासाठी रात्रीची पोलीस गस्त सुरू करण्याची मागणी येथील नागरिकांमधून होत आहे। पंचमीच्या रात्री 1:30 वाजता आमच्या बाजूला संजय धनोटे यांच्या गाडीच्या सीटवर ब्लेड मारले, परत त्यांची नळी कापली, गाडीजवळ आगपेटी टाकली। त्यांच्या पाठीमागील रूम किरायेदार गावाला गेल्यामुळे त्यांची रूम उघडून आतील सर्व सामान व्यस्त केलेलं आहे। तसेच दुसऱ्या मजल्यावर गुंजाळ यांच्या रूममधील एका भाडेकरूचा मोबाईल व 1000 रुपये कॅश नेली आहे। तरी सर्व लोक जागे झाल्यामुळं संजय धनोटे यांची गाडी पेटवण्याचा असा एक अंदाज होता। गाडीची पेटी आणि ते सापडल्यामुळं लोक जागे झाल्यामुळं गाडी पेटवण्याचा चान्स चोर पसार झाले। या परिसरातील पोलिसांनी रात्री या कदम वस्तीवर 1-2 गस्त माराव्यात अशी मी पोलिसांना विनंती। या परिसरामध्ये पाऊस पाणी कमी असल्यामुळे येथे चोर लुटारूंचा वावर वाढलेला आहे, तरी पोलीस प्रशासनाने या परिसरात गस्त वाढवावी अशी विनंती आहे। Seconds.